नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे। आज आम्ही घेऊन आलोय काहीशी अशी दिसणारी रांगोळी। हो, विश्वास बसत नाहीये ना की ही रेडी रांगोळी आहे म्हणून? विश्वास पुढे बसेलच नक्कीच। व्हिडिओ एंडिंगपर्यंत तुम्हाला याची खात्री होऊन जाईल की ही रेडी टू यूज रांगोळी आहे। चला तर मग सुरू करूया। इथे मी A3 पेपर घेतला आहे आणि त्यावर माझी अशी बेसिकशी डिझाईन मी ड्रॉ करून घेतली आहे। आता हे सगळं ना ट्रायल अँड एरर आहे मैत्रिणींनो। काय ना, जेव्हा मी एखादी रांगोळीची डिझाईन बघितली ना की असं वाटतं की ही कसं करू शकतो आपण अजून काय वेगळं आणू शकतो का रेडी रांगोळीच्या कलाविश्वामध्ये। आणि ह्याच्या धडपड म्हणजे ह्या सर्वाची धडपड करत असताना कुठे ना कुठे अशा नवीन आणि विविध आयडिया मनात डोकावून जातात आणि त्या डोकावल्यानंतर त्या करून पाहायच्याच असतात। आणि म्हणूनच इथे माझा हा सर्वात पहिला प्रयत्न अशा पद्धतीची रेडी रांगोळी बनवण्याचा। तर इथे पहा ना, मी म्हणून प्रिंटआउट आणत बसली नाही, नाहीतर तुमचं ड्रॉइंग चांगलं नसेल तर तुम्ही प्रिंटआउट आणू शकता, पण तुमचं जर ड्रॉइंग चांगलं असेल तर अगदी काही सर्कल मी इथे ड्रॉ केलेत। एक पेपर घेतला आहे, त्याच्यावर एकाच पद्धतीचा सगळे लीफ यावे म्हणून त्याच्यावर सेम साईज कट करून घेतली आहे आणि त्याच पूर्ण साईजला मी 6 वेळा पूर्ण सर्कलभर फिरवलं आहे। म्हणजे मला 6 पेटल हवे होते म्हणून मी 6 पेटल पूर्ण याच्यावर फिरवलं आहे। त्याला छोटंसं असं कट करून आतलेही डिझाईन मी ड्रॉ करून घेतले। अगदी माझी ही सुरुवात आहे ना फारच वेगळी होती। तुम्हाला मी सांगू शकणार नाही शब्दात। खूप दिवसापासून काहीसं असं ट्राय करायचं होतं की असं काहीतरी असायला पाहिजे जे अगदी इन्स्टंट होईल। म्हणजे अगदीच खरं सांगते, रेडीमेड कोलम रांगोळी तयार करण्याचं हा जो अनुभव आणि ही जी प्रोसेस आहे ना ती फारच इझी, फारच सोपी आहे। तुम्हालाही जर रांगोळीच्या सुंदर रंगसंगतीमध्ये रमायचं असेल ना तर वेळेचा अभाव तर आपल्याकडे आहेच, पण अशी इन्स्टंट डिझाईन तुम्ही नक्कीच बनवून वापरू शकता। आणि हो, ह्याची जी प्रोसेस आहे तीही तुम्ही खूप एन्जॉय कराल। म्हणजे काही जास्त छकछक नाही, खूप साऱ्या कलरची जुळवाजुळव नाही। अगदी आता इथे मी थोडासा ड्रॉइंगसाठी वेळ वाया घालवला तेवढाच, पण तीही प्रोसेस दाखवणं मला तितकंच महत्त्वाचं वाटतं आहे जेवढी मी बाकीची प्रोसेस तुम्हाला दाखवली आहे। हे पहा, हळूहळू अगदी स्टेप बाय स्टेप मी माझ्या डिझाईनला माझ्या एका पेपरवर उतरवलं आहे आणि प्रयत्न केला आहे की एक सिमिलर अशी दोन्ही साईडला डिझाईन ड्रॉ करून होऊन जाईल। आता मी बेसिक एक कलर डिसाईड केला होता की येल्लो कलर मीला इथे कलर फील करायचा आहे। आता इथे पहा, एक मॅजिक पेन मी वापरला आहे, कॅम्लिन मेटल बॉडी पेन। आणि हा पेन काय करतो माहिती आहे, OHP शीटवर ह्याच्याने आपण बॉर्डर ड्रॉ करू शकतो। आहे ना मॅजिक पेन। आत्तापर्यंत मी व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरत होते, पण हा पेनने मे बी मी एक नवीन टूलचा वापर करू शकते। आणि मला ना ह्या पेनाबरोबर खूप सारे एक्सपेरिमेंट करायचे आहेत, खूप सारे ट्रायल अँड एरर गोष्टी करायच्या आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी मला त्यामध्ये नवीन नवीन इंट्रोड्यूस करायच्या आहेत। आणि म्हणूनच हा माझा सर्वात पहिला प्रयत्न। ॲक्च्युली ह्याच्या काही ओबडधोबड डिझाईनमुळे मला असा विचार आला होता की राहू दे, आपण हा नंतर पोस्ट करू, पण नाही, मला असं वाटतं आहे कोणतीही एक्सपेरिमेंट असो किंवा कोणतीही रांगोळीची प्रोसेस असू दे, आपल्या फॉलोअरपर्यंत ती गेलीच पाहिजे। म्हणजे पहा ना, अगदी माझ्यामध्ये काय कल्पना होती की आपण फक्त रांगोळी काढतो, कधी कधी आपण रांगोळी काढतो आणि एखाद दुसरे कलर त्यामध्ये भरत असतो, तर तसं काही ऑप्शन आहे का? ॲक्च्युली इथे मी पहिल्यांदा काय ट्राय केलं होतं माहिती आहे तुम्हाला, OHP शीटवर मी व्हाईट ॲक्रेलिक पेन ड्रॉ केला होता, पण पहा ना ह्या पेन जातच नाही आणि अगदी पटकन सुकणारा आहे। अगदी तसा तो राहतो। आणि मी इथे बघा काही भागामध्येच येल्लो कलर भरून घेणार आहे। आपली नेहमीची प्रोसेस, मिश्रण रेडी करायचं, ते OHP शीटवर लावायचं आणि रांगोळीचा वापर करायचा आहे। नाही, अगदी इन्स्टंट बनणारी रांगोळी। म्हणजे ड्रॉ करताना, म्हणजे ड्रॉइंग ड्रॉ करण्यासाठी जेवढा मला वेळ लागला तेवढाच, नंतर तर फक्त 10 का 15 मिनटातच माझी ड्रॉइंग जी आहे
किंवा ही ज्या रांगोळी आहे त्याची बॉर्डर रेडी होती आणि मी फक्त काय केलं आहे माहिती आहे, आता हे इनिशियल प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये जर मी सक्सेसफुल झाली तर नक्कीच ह्यामधल्या डिझाईन्स येणाऱ्या वेळेमध्ये म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आणि इतक्या भन्नाट डिझाईन्स मी काढून ठेवल्यात ना, त्या मी नक्कीच वापरात आणेल. आणि आत्ता जो हा मॅजिक पेन मला मिळाला आहे, या मॅजिक पेनचा वापर करून नक्कीच नवीन नवीन डिझाईन्स माझ्या मैत्रिणीसाठी आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आता इथे व्हाईट कॅम्लिन पेंट मार्करने हे जे पेंट मार्कर आहे ते तुम्हाला थोडंसं शेक करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण तेव्हा वापरतो तेव्हा ते हलक्या हाताने वापरायचं आहे. खूप जास्त दाब नाही द्यायचा आणि खूप खूप कमी पण दाब नाही द्यायचा, कारण त्याचे जे पॉईंट आहे ते थोडं मूवेबल आहे. आणि म्हणजे हळूहळू तर मी तुम्हाला ते इंट्रोड्यूस करेलच, त्यात काही शंका नाही. पण इनिशियली मला नक्की सांगा की तुम्हाला हा रांगोळीचा प्रकार आमच्या चॅनल थ्रू बघायला आवडेल की नाही. आता डिझाईनवर जाऊ नका, ह्याच्यापेक्षा सुंदर सुंदर डिझाईन्स मी काढून ठेवलेले आहेत. फक्त तुमच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला पाहिजे. येणाऱ्या व्हिडिओ ह्यावर खूप सारे व्हिडिओ आपण नक्कीच बनवू. आता इथे काय केलं आहे, कट करून घेतलं आहे. हा पेंट जाणारच नाही आहे आणि म्हणून त्याला व्यवस्थित डिझाईननुसार कट करून घेतली आहे आणि रेडी आहे आपली कोलम इन्स्टंट रांगोळी. अगदी रेडी टू यूज, पटकन बनवू शकतो आणि पटकन ठेवू शकतो. इथे मी एकच लेअर मारला आहे कारण हा एकदमच इनिशियल प्रोसेस आहे माझी रांगोळीची. पहा ना, असं कितीही आपण त्याला हलवलं ना तरी त्या रांगोळीला काहीच होत नाही. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, हा आमचा छोटासा प्रयत्न कसा वाटला आणि रेडी टू यूज रांगोळीच्या ह्या विश्वामध्ये हे असे काही रांगोळी किंवा अशा काही डिझाईन्स तुम्हाला बघायला आवडतील का, आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. भेटूया अशाच भन्नाट आणि वेगवेगळ्या आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ना मैत्रिणींनो, रांगोळी बनवत राहा आणि नवीन नवीन शिका आणि बनवा. धन्यवाद.